नर्मदे हर, हर हर नर्मदे। आज आपण आलेलो आहे नेमावर या ठिकाणी। नेमावर हे नर्मदा मातेच्या उत्तर तटावर असून नर्मदेचे नाभिस्थान मानले जाते। मैयाच्या पात्रात मध्यभागी नाभिकुंड असून त्यातील शिवलिंग स्वयंभू नाभीच्या आकाराचे आहे। या ठिकाणी एक ध्वज फक्त आहे। परिक्रमावासी तेथे जाऊ शकत नाही, त्यामुळे तटावरूनच दर्शन घेतात। नेमावरला सिद्धेश्वराचे मंदिर अतिशय मनोहारी आहे। त्याची स्थापत्यकला विविध पौराणिक कथा चित्रांच्या माध्यमातून दगडात कोरलेल्या आहेत। त्याची सुबकता, त्याची विलक्षण परिमिती, त्रिकोणमिती, घनत्वाचे सारखेपण, रेखीवपणा, कमालीचे भूमापन हे पुरातन ज्ञान, वैभव व स्थापत्यविद्येचा विलोभनीय आविष्कार आहे आणि ते पाहून आश्चर्याने खरोखर आपले मन हरवून जाते। या स्थानाच्या दर्शनाचे खूप महत्त्व आहे। मंदिरावर पायापासून शिखरापर्यंत अखंड कोरीवकाम आहे। इतके कोरीवकाम केलेले मंदिर नर्मदा परिक्रमेत दुसरे कोणतेही नाही। येथे उपासना करून 88,000 ऋषींनी तप केले व ते सिद्ध बनले अशी आख्यायिका आहे। तेच हे सिद्धनाथ मंदिर होय। हे मंदिर पांडवांनी बांधले आहे असे सांगितले जाते। नेमावर हे स्थान नर्मदेच्या मध्यवर्ती येत असल्याने या स्थानास नाभिस्थान असे म्हणतात। या स्थानावर पवित्रतम सिद्धनाथ महादेवाचे मंदिर असून ते प्राचीन आहे। हे मंदिर कृष्ण भक्त पांडवांनी बांधलेले आहे। नेमावर ही तपोभूमी असल्याने चारही आश्रमातील लोकांनी आपापले आचरण कसे सांभाळावे याचे या ठिकाणी काही नियम आखून दिलेले आहेत। या सिद्धनाथ मंदिराच्या जवळच टेकडीवर गायत्री उपासक विश्वनाथ ब्रह्मचारी महाराज म्हणून एक दिव्य विभूतीचा निवास होता। त्यांच्या मुखकमलावर अलौकिक असे गायत्री मंत्राचे तेज विलसत होते। ते अति आर्ततेने एक तारीवर भजन म्हणायचे। हा आश्रम आजही ब्रह्मचारी आश्रम म्हणून प्रसिद्ध आहे। या आश्रमामध्ये ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांचे शिष्य परमपूज्य घनश्याम गाडगीळ उर्फ जोशीजी महाराज राहत असत। ब्रह्मचारी महाराजांचे त्यांच्यावर विलक्षण प्रेम होते। पुढे यांनाच ब्रह्मचारी महाराजांनी आपल्या गादीवर बसवले। आजही या आश्रमात विलक्षण शांतता असून येथे सगळ्या चित्तवृत्ती मावळतात। आजही या आश्रमात परिक्रमावासियांची आस्थेने विचारपूस करून सदावर्त दिले जाते। नेमावरला नर्मदा जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। नर्मदेच्या प्रवाहामध्ये एक शिवलिंग असून तिथे पाण्याचा वेगाने मोठा भोवरा निर्माण होतो। हा भोवरा म्हणजेच नर्मदेची नाभी असे समजले जाते। येथे मोठा डोह असून लांबूनच सर्व उपचार, पूजाविधी होडीत बसून केले जातात आणि खरोखर हा सोहळा अतिशय पाहण्यासारखा असा आहे। नर्मदे हर, हर हर नर्मदे।